शिवसेनेला गद्दारीचा अनुभव हे शिवसेना स्थापना झाल्यापासून आलेला आहे। अनेकांनी या ठिकाणी गद्दारी केली, त्या गद्दारीच्या छाताडावर पाय रोवून पुन्हा शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे उभा राहिली। अनेकाला आमदार ज्यांची अवकात नव्हती, ज्यांची कवडीची किंमत नव्हती, अशाला शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं शिवसेनेनं आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, संत्री केलं। पण हे काही पैशाच्या आमिषापोटी, काही सत्तेपोटी माई समान असलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून वार करून आज त्या भाजपवाल्यांना, या गद्दार शिंदेना या ठिकाणी त्यांच्या बंगल्यात जाऊन बसण्याचं पाप या ठिकाणी करत आहेत। नुकतंच कालच 6 शिवसेनेचे खासदार जे नुकतंच झालेल्या निवडणुकीमध्ये माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेच्या सहानुभूतीच्या लाटेवर मोदी आणि अमित शहाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात, शिंदेच्या विरोधात, फडणवीसच्या विरोधात या ठिकाणी सहानुभूतीच्या लाटेवर निवडून आले, ज्यांची अवकात नसताना निवडून आले। आणि ते सुद्धा भडवे, ज्यांची अवकात नव्हती, ते सुद्धा या ठिकाणी गद्दारी करून शिवसेनेच्या पाठीत वार केले। अशा गद्दारांना, जे आनंद दिघे साहेब म्हणत होते गद्दारांना माफी नाही, गद्दाराला सदा दिलीच पाहिजे, त्याच ठाणेमधून या गद्दारीचं केंद्रबिंदू या ठिकाणी हालत आहे। अशा गद्दारांना गाडलं पाहिजे, जमिनीत गाडलं पाहिजे। जर यदा कदाचित माझ्या हातामध्ये जर माझ्याजवळ जर पिस्तूल राहिली असते, मी माझ्या कुटुंबाचा पर्वा न करता, माझ्या घरदाराचा पर्वा न करता या सगळ्या गद्दारांना एका लाईनीमध्ये उभा करून सगळ्यांना या ठिकाणी ठार केलं असतं आणि या गद्दाराला याच महाराष्ट्राच्या, या संतांच्या भूमीच्या मातीमध्ये गाडलं असतो। पण दुर्दैवानं माझ्यापाशी आज या ठिकाणी पिस्तूल नाही। पण यदा कदाचित ते जे माझ्यासमोर जर आले, निश्चितच मी पायातला जोडा काढून त्यांच्या थोबाडावर मारायच्या या ठिकाणी स्वस्त बसणार नाही। आणि उद्धव साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे, ज्याला जायचं आहे त्याला जा असं म्हणू नका, ज्यांना जातील त्याला या ठिकाणी तुडवा, गाडा असं तुम्ही आदेश द्या। बस झाला आता, यापुढे गद्दारी सहन केली जाणार नाही। यापुढे जे यापूर्वी जे झालं ते झालं, याच्या पुढे जर गद्दारी झाली तर ह्याच महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये या गद्दाराला गाडल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त बसणार नाही।